कालच्या जनआक्रोश महिला पदयात्रेतली ती घटना, त्या महिलेनं उठवलेला आवाज, केलेला आक्रोश, ती अँग्री वुमन, ही घटना, हा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल आणि तो सगळीकडे व्हायरल झालाय. आता ही पदयात्रा नेमकी कुणी काढली होती, कुणासाठी काढली होती, कुणाच्या विरुद्ध काढली होती, त्या पदयात्रेतले ते मंत्री महोदय कुठल्या पक्षाचे होते, याच्यावर विरोधक आता काय म्हणतील किंवा सत्ताधारी काय स्पष्टीकरण देतील, याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. पण ती घटना आहे की नाही, ती घटना म्हणजे खरी लोकशाही आहे. आणि त्या माऊलीनं खरंच दाखवून दिले की लोकशाही काय असते ते. म्हणजे जनतेला त्यांचे हक्क अधिकार माहिती असणं आणि समोर जर काही चुकीचं घडत असेल ना, तर त्याच्यावर आवाज उठवणं, याला म्हणतात खरी लोकशाही. आणि आता लोकशाही खरंच तरतरीत झाल्यासारखी वाटायला लागल्या. म्हणजे जनतेच्या जीवावर हे सगळे निवडून येतात की नाही राजकारणी, मग ते सत्ताधारी असो नाहीतर विरोधक असो, ही की नाही जनतेच्या जीवावर निवडून येतात आणि एवढा मास दाखवतात की नाही, जनतेला दरवेळेला गृहीत धरतात. पण आता त्यांना बी कळलं असेल की जनतेला हलक्यात समजून चालत नाही. जनता बी कवा तर पेटून उठू शकत्या, डाव अंगलट येऊ शकतोय. त्यामुळं या घटनेमुळं त्या माऊलीचं खरंच मनापासून आभार आहेत. कारण तिनं नुसता राज्यकर्त्यांनाच जागा केलेलं नाही, तर या लोकशाहीतल्या झोपेचं सोंग घेणाऱ्या आपल्या सगळ्या लोकांना ती जागा केले. आता सगळी जागी झालेत आणि तिनं दाखवून दिले की लोकशाही मेलेली नाही, ती अजून जिवंत आहे, ती मुकी नाहीये. आपण सगळे या लोकशाहीचा आवाज आहे. आणि सगळ्या राज्यकर्त्यांनी आता सावधान झालं पाहिजे, कारण लोकशाही सगळं उघड्या डोळ्यांनी बघायला लागल्या.